नमस्कार. आजचा विषय तुमचा व्यवसाय तोट्यात नाही, पण तुमचं लक्ष कोणीतरी चोरत आहे. सकाळचे 9:30 वाजले होते. एक उद्योजक ऑफिसमध्ये आला. टेबलावर नवीन लॅपटॉप, भिंतीवर मोठं विजन बोर्ड, 5 पुरस्कार, 2 स्क्रीन, महागडी खुर्ची आणि शेल्फमध्ये रचलेली डझनभर बिझनेसची पुस्तकं. पहिल्या नजरेत सगळं यशस्वी दिसत होतं. पण 10 मिनिटांनी त्याचा मॅनेजर धावत आला. सर, ग्राहकांचं कोटेशन सापडत नाही. दुसरा कर्मचारी म्हणाला, सर, आपण कोणतं CRM वापरतो, जुनं की नवीन? तिसरा म्हणाला, सर, या महिन्यात सबस्क्रिप्शन पुन्हा कट झालं. उद्योजक शांत बसला, कारण त्याला एक गोष्ट जाणवली. ऑफिसमध्ये वस्तूंची कमतरता नव्हती, पण लक्ष्यांची होती. आपल्याला वाटतं व्यवसायात नुकसान ते विक्री कमी झाली म्हणून किंवा मार्केट खराब आहे म्हणून. पण अनेकदा सर्वात मोठा खर्च बँक खात्यात दिसतच नाही. तो दिसतो तुमच्या लक्षात. दर महिन्याला पैसे जातात ज्या सॉफ्टवेअरचा वापर होत नाही, स्टोअरमध्ये पडलेला माल जो वर्षभर हलत नाही, दर आठवड्याला होणाऱ्या मीटिंग ज्याचा कोणताच निर्णय घेतला जात नाही, 10 प्रोजेक्ट सुरू पण एकही पूर्ण नाही, आणि हळूहळू तुमचा व्यवसाय वाढत नाही, तो फक्त अधिक गुंतागुंतीचा होत जातो. एक अनुभवी बिझनेस सल्लागार एकदा म्हणाला होता, तुमच्या ऑफिसमध्ये किती वस्तू आहेत हे महत्वाचं नाही, त्यातील किती गोष्टी तुमचं लक्ष खात आहेत हे महत्वाचं आहे. सुरुवातीला मला ते वाक्य समजलं नाही, पण नंतर लक्षात आलं, आपण वस्तू विकत घेत नाही, आपण जबाबदाऱ्या विकत घेतो. एक मशीन म्हणजे मेंटेनन्स, एक सॉफ्टवेअर म्हणजे अपडेट्स, एक नवीन प्रॉडक्ट म्हणजे नवीन मार्केटिंग, एक नवीन आयडिया म्हणजे आणखी निर्णय. प्रत्येक गोष्ट तुमच्या वेळेचा, तुमच्या पैशाचा आणि सर्वात महत्वाचं तुमच्या लक्षाचा हिस्सा मागते. मला एका उद्योजकाची गोष्ट आठवते. त्याने 5 वर्षात खूप काही विकत घेतलं. 3 CRM, 4 ऑनलाईन कोर्स, नवीन कॅमेरे, स्टुडिओ, महागडा ऑफिस सेटअप. प्रत्येक वेळी त्याला वाटायचं हे घेतलं की व्यवसाय पुढच्या पातळीवर जाईल, पण काहीच बदललं नाही. एक दिवस त्याने स्वतःला विचारलं, मी खरंच व्यवसाय उभारत आहे की फक्त वस्तू जमा करत आहे? त्या दिवशी त्याने कठीण निर्णय घेतला. न वापरलेली सॉफ्टवेअर बंद केली, जुना स्टॉक विकून टाकला, 2 प्रोजेक्ट्स बंद केले. फक्त एका मुख्य उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं. 6 महिन्यांनी त्याचा टर्नओव्हर दुप्पट झाला. कारण त्याने जास्त काम केलं म्हणून नाही, तर कमी गोष्टीवर पूर्ण लक्ष दिलं म्हणून. मानसशास्त्र सांगतं, आपण अनेक वस्तू गरज म्हणून विकत घेत नाही, आपण त्या आपल्या ओळखीचा भाग बनवतो. हे ऑफिस म्हणजे माझी ओळख, हा कोर्स म्हणजे माझं भविष्य, ही मशीन म्हणजे माझी प्रगती. आणि म्हणूनच ज्या गोष्टी उपयोगाच्या नाहीत त्यांनाही आपण सोडत नाही. कारण वस्तू सोडणं सोपं असतं, पण त्या वस्तूशी जोडलेली स्वप्न सोडणं कठीण असतं. मात्र कालची स्वप्न आजचा भार बनली तर उद्याचं यश उशिरा येतं. आज संध्याकाळी तुमच्या ऑफिसमध्ये फक्त 30 मिनिटं द्या. स्वतःला
3 प्रश्न विचारा. हा खर्च आजही मूल्य निर्माण करतो का? ही गोष्ट माझ्या सध्याच्या व्यवसायाच्या दिशेला मदत करते का? आणि यासाठी माझं लक्ष पुढची 5 वर्ष द्यायला तयार आहे का? जर उत्तर नाही असेल तर ती वस्तू नाही, तो व्यवसायावरचा लपलेला खर्च आहे. लक्षात ठेवा, यशस्वी उद्योजक जास्त गोष्टी विकत घेत नाहीत. ते फक्त महत्वाच्या गोष्टींनाच आपल्या लक्षात जागा देतात. कारण व्यवसायाला सर्वात जास्त नुकसान पैशाचं होत नाही. व्यवसायाला सर्वात जास्त नुकसान भरकटलेल्या लक्षाचं होतं. धन्यवाद.